आज आपण शिकणार आहोत सिमिलॅरिटी या पहिल्या चॅप्टरमधील 1.1. तर यामध्ये आपण रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल बद्दल पाहणार आहोत. तर आपल्याला तर आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण गणित सॉल्व करणार आहे, सोडवणार आहे. बेस ऑफ ट्रायंगल 9, हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे त्यांनी बेस दिला आहे एका ट्रायंगलचा 9 आणि हाईट दिला आहे 5. बेस दुसऱ्या ट्रायंगलचा 10 आणि हाईट दिलेला आहे आणि त्याचा रेशिओ काढायचा. तर आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहीत आहे की रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे त्यांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या एरियाचा प्रमाणात विभागते. म्हणजे पाया व उंची या दोघांच्या प्रोडक्ट म्हणजे गुणाकारामध्ये विभागते. तर इथं आपल्याला आधी लिहावं लागेल की रेशिओ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू their product of bases and height. म्हणजे दोघांचा गुणाकार, पाया आणि उंची या दोघांचा गुणाकार हा त्यांचा दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी उपयोगी असतं आपल्याला. म्हणून मग आता त्यांनी दिलेलं काय आहे गणित आपल्याला मॅथचं की बेस ऑफ ट्रायंगल 9, हाईट इज 5, बेस अनदर ट्रायंगल 10, हाईट इज 6. फाइंड रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. म्हणजे त्याचा पाया जो आहे तो 9 आहे एका त्रिकोणाचा आणि उंची 5 आहे आणि उंची आहे 6. तर आपण याचा रेशिओ म्हणजे याचं प्रमाण काढणार आहे. तर आपण काय समजायचं, लेट सपोज two triangle, let's suppose two triangle having base 9 and height 5. Another triangles base 10 and height 6. म्हणून आपण काय करणार आहात, बेसेस आर B1 and B2 and height H1 and H2. One triangle base B1 इज इक्वल टू किती असणार, B1 किती असणार, पहिल्या त्रिकोणाचा तो 9 अँड हाईट H1 किती असणार 5 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा काय असणार अनदर ट्रायंगल बेस B2 इज इक्वल टू किती आहे बेस 10 आणि हाईट H2 किती आहे 6 आहे. तर आपल्याला माहीत आहे की त्यांचा जो एरिया आहे म्हणजे एका त्रिकोणाचा A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा एरिया A2 घेणार आहे. म्हणून त्यांचा आपल्याला तर माहीत आहे की रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू देअर प्रोडक्ट ऑफ बेसिस आणि हाईट. म्हणजे त्याचं पाया आणि उंचीचा प्रमाणात आहे. म्हणजे पाया आणि उंची यांचा गुणाकार दोघांचा असणार. मग पहिल्याचा कोण आहे B1 × H1, पाया पहिल्याचा
B1 उंची H1, दुसऱ्याचा पाया B2 आणि उंची H2. मग आपण कसं सॉल्व करायचं की याला याचं B1 किती दिलेलं आहे आपल्याला इथे 9 आणि H1 5, B2 10 आणि H2 दिलेला आहे 6. तर आपण असं घेऊ 9 × 5 आणि 10 × 6. तर याची सोपी पद्धत अशी आहे की 9 × 5 = 45 म्हणजे 9 × 5 = 45 आणि 10 × 6 = 60. तर यांचा रेशो बघितला तर 45 आणि 60 हा 15च्या पाड्यात, 45 3 नंबरला आहे, 60 4 नंबरला, 3:4. किंवा असंही करू शकता तुम्ही. समजा जर असं असेल की 9 × 5 आणि 10 × 6, 5 × 5 सोप्या पद्धतीने, 5 × 2 = 10. कारण की जर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अंशात छेदात असेल तर तो भाग जाऊ शकतो, भागाकार असतो. आणि 6 आणि 9 तर तो 3चा पाड्यात आहे म्हणून 3 दुनी 6, 3 त्रिक 9. डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. 3 एके 3, बेदुनी 4. म्हणजे यांचा जो रेशो आलेला आहे तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे द एरियाज ऑफ रेशिओज ऑफ दिस ट्रँगल इथं लिहून टाकायचं. हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्यांचं दिलेल्या वाक्याप्रमाणे द एरियाज ऑफ रेशिओ ऑफ these two triangle are 3:4. या अशा प्रमाणे हे गणित आहे. सोपं आहे. सी आणि DBC यामध्ये त्यांची हाईट वेगळे डिफरंट, पण त्यांचा बेस म्हणजे पाया जो ABC आणि DBCचा तो पाया सेम आहे म्हणून त्यांचं प्रपोर्शन कशामध्ये असणार त्यांच्या हाईटमध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि DBC मध्ये A/DF म्हणजे बेसेस आहेत त्याचे इक्वल आहे BC त्यांचा म्हणून बेसेस आर इक्वल, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू देअर हाईट. म्हणून एरियाज हाईटली प्रपोर्शन आहे. तर हाईट कोणाचा आहे आधी ABCचा म्हणून आधी A लिहिलं, मग नंतर ना DBCचे हाईट DF हे लिहिलं 6, 4/6 लिहिलं. तर 4 आणि 6 जो आहे तो एकाच पाड्यात म्हणजे 2च्या पाड्यात, 2 नंबरला 4 आहे, 6 3 नंबरला आहे म्हणजे 2 × 2 = 4, 2 × 3 = 6. 2च्या टेबलमध्ये दोन्ही पण येतात म्हणून हे रेशो 2/3 झालं. आता आपण पाहणार आहोत दुसरं गणित जे आहे BC परपेंडिक्युलर AB आणि AD परपेंडिक्युलर AB आणि BC 4 आणि AD जो आहे तो 8 आहे. फाइंड एरिया ऑफ ABC अँड ADB. मग यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये AB हा बेस आहे दोघांमध्ये, तो कॉमन आहे म्हणजे सामायिक आहे आणि त्यांची उंची आहे. एरिया ऑफ ट्रायंगल त्यांनी दिला ABC आणि ADB. ABC आणि ADB याच्यामध्ये पाया कॉमन आहे, पाया सम BC. तर यामध्ये BC 4 दिलेला आहे 4, BC 4 दिलेला आहे, AD दिलेला आहे 8. तर हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC व एरिया ऑफ ट्रायंगल ADB आपण काढू. तर यामध्ये दिल्याप्रमाणे गिवनमध्ये आपण लिहू BC लंब AB, AD लंब AB म्हणजे परपेंडिक्युलर आहेत ते. तसेच BC 4 आहे, AD 8. फाइंड ABC अँड ADC. जर आपण पाहिलं तर यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा त्याची हाईट जी आहे BC आहे आणि ADCची हाईट आहे AD आणि इक्वल बेसेस, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू हाईट. इक्वल बेस आहे याचा जर पाहिलं तर, म्हणून एरियाज प्रपोर्शनल टू आपण
हाईट केलेलं आहे याचं, बेस इक्वल हाईट प्रपोर्शनल टू एरियाला, म्हणून फक्त त्याचं हाईटचं प्रमाण लिहायचं आणि आपल्याला त्याचं कारण पण द्यायचं, म्हणजे की रिझन पण करायचं आहे, तरच तुम्हाला फुल मार्क मिळणार। याच्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल टू BC अपॉन AD। तर आपण पाहिल्याप्रमाणे BC किती आहे 4, AD किती आहे 8, मग दोन्ही 4च्या टेबलमध्ये आहे। 4च्या टेबलमध्ये 1 आणि 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 1 4, 4 2 8, म्हणजे याचा रेशिओ येतोय 1/2, म्हणजे हा कोणाचा रेशिओ येतोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC। आणि रेशिओ जर करायचं म्हटलं तर रेशिओ किती आपण करतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC रेशिओ एरिया ऑफ ट्रायंगल ADC इक्वल टू 1:2। हे असं गणित आहे। हे 2 मार्कासाठी येऊ शकतं किंवा 1 मार्कालाही येऊ शकतं। आता आपण पाहणार आहोत या चॅप्टरमधले तिसरे प्रॉब्लेम जो आहे, जो गणित आहे ते ॲडजॉइनिंग फिगर PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ, सेगमेंट QT सेगमेंट PR ला परपेंडिक्युलर आहे आणि इफ RQ 6 PS 6 अँड PR 12 देन फाइंड QT। आता यामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की जो PR आहे, PR ला आपण QT हा लंब दिलेला आहे परपेंडिक्युलर, PS जो दिलेला आहे तो RQ ला दिलेला आहे, ह्या RQ ला परपेंडिक्युलर आहे, लंब आहे। मग आता आपल्याला त्याच्यातलं जे आहे ते त्रिकोण सेमच आहेत यामध्ये, म्हणजे PQR हा उभा एक आहे आणि PQR जर तुम्ही आडवा करून पाहिला तर आडवा एक त्रिकोण आहे, म्हणजे बेस एक PR एक येतोय आणि उभा बेस येतोय QR येतोय। तर यामध्ये आपण सुरुवातीला जे गिवन आहे ते लिहून घेऊ आणि मग सॉल्व करू। PS segment perpendicular to RQ, segment QT ला perpendicular segment PR, सेगमेंट PS ला RQ आणि सेगमेंट QT ला सेगमेंट PR। आता हे पुस्तकात पहा तुम्ही की कसं ते त्रिकोण आहे आणि त्याला लंब कोणता आहे तो, आणि यामध्ये त्यांनी गिवन जे दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे, ते म्हणजे RQ दिलेला आहे आपल्याला 6, PS दिलेला आहे 6 अँड PR दिलेला आहे, तो जो PR आहे तो आहे 12 आणि जो फाइंड करायचा आहे आपल्याला तो आहे QT। आता याच्यात जम्बलिंग होतात मुलं, पण हे फार सोपं आहे, कारण याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला हाईट आणि बेस एकाची दिलेली आहे आणि एकाची बेस दिलेले आहे आणि हाईट काही दिलेली नाही, म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय, PS दिलेला आहे त्यांनी, QR दिलेला आहे, PR दिलेला आहे आणि आपल्याला QT काढायचं। मग ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ उभ्या जो आहे तो आणि जो आडवं क्षेत्रफळ आहे ते समान असणार, यामुळे आपण पहिल्यांदा उभ्या त्रिकोणाचं ट्रायंगलचं क्षेत्रफळ म्हणजे एरियाज काढू आपण आधी सुरुवातीला। तर तो कसा काढायचा आहे, तर
एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता इथं जो उभा दिलेला आहे तो ट्रायंगल आपण पाहिला तर तो कोणता आहे, PS हाईट आहे आणि QR त्याची बेस आहे. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढू. PS 6 आहे आणि QR दिले त्यांनी किंवा RQ 6 दिलेला आहे. मग यामध्ये आपण आपलं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू जो बेस दिलेला आहे तो बेस आहे याचा QR किंवा RQ 6 दिलेला आहे इंटू त्याची हाईट दिलेली आहे PS ती आहे 6. आता इथं तुम्ही असंही लिहू शकता डायरेक्ट की एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा त्रिकोणाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. बेस इंटू हाईट म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, हे मराठीत लिहू शकता तुम्ही. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस 6 हाईट 6. आता आपण इथं पाहिलं तर 2 ने याला 2 नी 6ला भाग जाऊ शकतो. बे 6 आणि मग डायरेक्टली 1 इंटू 3 इंटू 6 18 म्हणजे 3 1 3 आणि 3 6 18 हे येतं. मग याच्यामुळे आता आपल्याला माहीत आहे की 18 हे युनिट हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे आणि तो आडवा असो किंवा उभा असो त्याचा जे एरिया आहे तो समान आहे. मग आता आपल्याला काढायचं आहे QT काढायचं आहे. इथं जर पाहिलं तर यांनी PR दिलेला आहे 12, QTचा आपल्याला काढायचं आहे की फाइंड QT. मग फाइंड QT करताना आपण पुन्हा आपण करू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस कोणता आहे याचा जर आपण पाहिला तर आडवा बेस आहे PR आणि त्याची हाईट आहे QT. म्हणून आपण इथे लिहू PR आणि QT लिहू आपण. मग याच्यामुळे आपण काय करू 1/2 आणि आपल्याला आता एरिया इथं काय मिळाला होता 18 एरिया ऑफ ट्रायंगल. त्यामुळे एरियाच्या खाली आपण आता किती मांडू शकतो 18 म्हणजे 18 मांडू शकतो. तर ते या फॉर्म्युलामध्ये 1/2 इंटू PR किती आहे, PR आहे 12 म्हणजे 12 आणि QT आपल्याला काढायची आहे. त्यामुळे ती तशीच ठेवलेली आहे. नंतर ना आपण 2 नी 12ला भाग जाऊ शकतो. बे 12 म्हणजे 2 1 जा 2 2 6 जा 12. तर 6 इंटू 1 6 हा जो इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो ह्याला डिव्हिजनमध्ये म्हणजे डिवाइडमध्ये जाऊ शकतो. म्हणून मग QT काढताना आपल्याला 18/6 घेऊ शकतो आणि 6 1 जा 6 6 3 जा 80. QTची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 3 मिळाली आणि याला ब्रॅकेट म्हणजे आपण याला सॉल्व केलेला आहे. आता हे जे चौथं गणित आहे ते एकदम इझी म्हणजे सोपे आहे कारण याचे पाया ही सेम उंची ही सेम. तर तुम्ही लिहू शकता की 1/2 गुणिले पाया गुणिले उंची किंवा 1/2 इंटू बेस इंटू हाईट दोन्हीचे लिहिले तर बेस कट होतं सेम असल्यामुळे. हाईट ही दोघांची AP आहे, बेस BC आहे, एकमेकांना कट होऊन उत्तर फक्त 1:1 रेशो येतं. आणि आता आपण 5th जो आहे तो आपण सॉल्व करू. आता यामध्ये पाहिलं तर आता आपण 1.1 मधील 5वं गणित घेणार आहोत. यामध्ये आपण बघतोय की हे जे त्रिकोण आहेत ते एकमेकांमध्ये आहेत. ABC PQR आणि
डी सी हे 3 त्रिकोण आहेत आणि यांचा आपल्याला फाइंड फॉलोइंग रेशिओज म्हणजे हे पी क्यूला बी सी परपेंडिक्युलर, ए डीला बी सी परपेंडिक्युलर आहे, पी क्यूला म्हणजे आता पहिलं गणित समजा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी आहे. आता आपण हे लिहून घेणार आहोत आहे उत्तर. आता जो सेकंड आहे तर यामध्ये काय सांगितलेलं आहे सेकंडमध्ये की एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर इकडे पहा पी बी सी आणि ए बी सी यांच्यामध्ये कोण इक्वल आहे, पी बी सी ए बी सी. बी सी बी सी आपल्याला आले म्हणजे बी सी जो आहे ते या दोघांमध्ये कॉमन आहे. तो बी सी कोण आहे, त्याचा पाया आहे. म्हणून बी सी जो आहे हा त्याचा पाया इक्वल असल्यामुळे एरिया जो प्रोपोर्शनल जो असणार तो त्यांच्या हाईटवर असणार, हाईटवर असणार. मग पी बी सीचा जो पाया आहे तो बी सी आहे, ए बी सीचा पाया बी सी आहे. मग त्यांची हाईट जी आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे. पहिल्यांदा पी बी सी आहे त्याची हाईट, त्यामुळे आपण लिहिणार आहोत बेसेस इक्वल एरियाज proportional to height. म्हणजे त्याचं बेस प्रोपोर्शनल आहे म्हणून हाईटवर आहे त्याचं एरिया. हे खूप इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला समजणे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या. आता इथं एरिया ए बी सी आणि ए डी सी दिला आहे. जर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि ए डी सी पाहाल तुम्ही तर ए बी सी आणि ए डी सीमध्ये हाईट जी आहे दोघांची इक्वल आहे. याच्यामुळे हा बेसच्या प्रमाणात असेल. ए बी सीचा बेस बी सी, ए डी सीचा डी सी. याच्यामुळे आपण काय लिहू, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू काय लिहू की त्यांची जी बी सी आहे त्यांचा पाया हाईटच्या प्रमाणात असल्यामुळे पाया बी सी आणि डी सी, बी सी आणि डी सी आपण घेऊ. तर बी सी अपॉन डी सी लिहू आणि ते हाईट इक्वल असल्यामुळे आपण असं लिहू शकतो की इक्वल हाईट किंवा हाईट आर इक्वल. सो एरियाज proportional to their तर त्याच्यामुळे हाईट आर इक्वल. सो देअर एरियाज प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. म्हणून बेस जो आहे या त्रिकोणात हा जो बेस आहे तो आपण घेतलेला आहे आणि त्याचं रिझन लिहिलेलं आहे हाईट इक्वल. तर कधीही एरियाज प्रोपोर्शनल टू बेसेस इक्वल असेल तर एरियाज प्रोपोर्शनल टू हाईट, हाईट इक्वल असेल तर एरियाज प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. पण हे उदाहरण आहे याच्यामध्ये लास्टचं जे आहे ए डी सी आणि एरिया पी क्यू सी. आता तुम्ही पाहाल इथे ए डी सी आणि जो आहे सेकंड आहे तो पी क्यू सी. ए डी सी आणि पी क्यू सी यामध्ये पाहिलं तर दोघांचीही हाईटही इक्वल नाही, वेगवेगळी ए डी सी आणि पी क्यू सीची. आणि बेसही वेगवेगळा आहे. पी क्यू सीचा क्यू सी आहे, ए डी सीचा डी सी आहे. तर वेगळ्या आहेत. तर त्याच्यामुळे आपण काय लिहिणार आहोत त्याच्या प्रमाणाप्रमाणे. म्हणजे आपण जसे म्हटले आहे की एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स
बेस अँड हाईट आर प्रोडक्ट ऑफ रेशिओ. सो आपण काही लिहिणार आहोत एरिया ऑफ ट्रॅंगलचं जे प्रोडक्ट आहे ते लिहिणार म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकारामध्ये. तर मग असं लिहिणार आहे आपण की एरिया ऑफ ट्रँगल ADC आणि एरिया ऑफ ट्रँगल PQC तर त्यांचा DC इंटू AD आणि QC इंटू PQ म्हणजे बेस इंटू हाईट हे आपण लिहिणार आहे. आणि इथं गिव रिझन द्यायचं आहे तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. एरियाज ऑफ टू ट्रँगल प्रोपोर्शनल टू देअर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट्स. तर आपण अशाप्रमाणे हे चौथं गणितही सॉल्व केलेलं आहे 5वं.